इथे सन्मान केला जात आहे। निलेशजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते महेश दादा मोरे बोरावळे यांचा शुभ सन्मान केला जाईल। महेश दादा मोरे गाव बोरावळे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। या महेश दादा मोरे साहेब इथे सन्मान केला जातोय। सन्माननीय महेश दादा मोरे साहेब त्यांचा सन्माननीय संजयजी शिंदे 40 गुणांचा सन्मान तुकाराम दादा आयरे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल। संजयजी शिंदे यांचा शुभ सन्मान गाव 40 गुणांचा सन्मान तुकाराम दादा आयरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय। संजयजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान। स्वप्नील या एक मिनिट, स्वप्नील एकच मिनिट या। अक्षय आपण या, मॅच चालू ठेवा। मॅच एक सेकंद सुद्धा थांबवायची नाही, सन्मान चालू राहतील, मॅच चालू ठेवा। हो काय झेल भेटला असेल, टाळ्या होऊन जाऊ द्या या झेल साठी। संजयजी शिंदे साहेब यांचा सन्मान, त्यांचा सन्माननीय श्री बबनदादा शिंदे यांचा सन्मान स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल। सन्माननीय बबनजी शिंदे साहेब यांचा स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल। किरण जेदे आपण इथे थांबायचं। स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री बबनजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे। मायची दर्शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राचा दैवत राजे शिवछत्र यांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्माननीय श्री अशोक जाधव यांचा सन्मान किरणजी जेदे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल। अशोकजी जाधव यांचा शुभ सन्मान किरण जेदे साहेब या। किरणजी जेदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सन्माननीय श्री अशोकजी जाधव साहेब यांचा हा शुभ सन्मान होतोय। किरणजी जेदे साहेब या, आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करूया। हॅलो, त्यानंतर प्रकाशदादा गायकवाड यांचा सन्मान सागर शिंदे करतील। प्रकाशजी गायकवाड यांचा सन्मान सागर शिंदे, ठीक आहे। विकासदादा मोरे या, आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी गायकवाड यांचा शुभ सन्मान करूया आपण। मॅच चालू ठेवा। प्रकाश गायकवाड, धावा किती झालेत सुमित? 5 धावा। प्रकाश दादा या, आपणच आहात, या लवकर या। प्रकाश दादा गायकवाड यांचा सन्मान विकास दादा मोरे यांच्या शुभ हस्ते होईल। मॅच चालू ठेवा, मॅच थांबू नका। प्रकाशजी गायकवाड यांचा सन्मान विकासजी मोरे यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर राकेशजी आयरे यांचा सन्मान किरण जयदे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल। राकेश आयरे या, सॉरी राकेश मोरे, तेच बोला राकेश आयरे नाही दिसले नाहीत ना, म्हणून यांचा सन्मान वीरेंद्र आपला किरण मोरे करतील। राकेश मोरे यांचा शुभ सन्मान किरणजी जेदे साहेब यांच्या शुभ हस्ते, धन्यवाद। यानंतर कॉमेंट्री कक्षामध्ये आपल्यापर्यंत आवाज पोहोचेल बाला पवार सर यांचा।
हॅलो हॅलो याच्या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल राहुल मोरे. आता खुशी आहे म्हणून चला या मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा राहुल जाधव या संघाचे कॅप्टन आहेत. राहुल जाधव वीरेंद्र मोरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. धन्यवाद. गणेशजी केसरकर यांचा आवाज ऐकला. आपण स्पर्धा पाहतोय डवळी विभाग प्रीमियर लीग 2026. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. पुन्हा जाऊया मॅच कडे. सामना क्रमांक आपण पाहतोय 8वा. मराठा वॉरियर जवळे विरुद्ध उमरठ स्पोर्ट्स क्लब अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत सुमित आणि प्रथमेश. गणेश सुमित बाद झालाय. गणेश आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गणेश पोकळे आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. मागील मॅच मध्ये प्रथमेशने धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती राहिला होता. बॅकफुटला जाऊन कव्हर्सला उडवला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये झेल या ठिकाणी मात्र सुटलाय. जीवदान मात्र मिळालंय ते म्हणजे जर पाहिलं तर गणेश पोकळेला जीवदान मिळालं परंतु दुसरी धाव अंगलट आली आणि प्रथमेश मागील मॅच मध्ये बरचले होते ते आता परतले. विकेट. पुरस्कार आपल्याला दिला जातोय. या राहुल मागील मॅचचे हिरो सामनावीर हा पुरस्कार दिला जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 झाली. पहिल्या षटकामध्ये धावा केवळ पवनने 5 खर्च केल्या होत्या. स्वप्नील आलेत. पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती रनआउटची विकेट देखील आली. एक धाव आली एक रनआउटची विकेट म्हणजे 2 विकेट आता माघारी परतल्यात. गणेश पोकळेच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग साठी पाहतोय रुपेश. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी राहुल जाधवला दिला जातोय. संजय शिंदे यांच्या शुभ हस्ते ऑलराऊंडर कामगिरी केली राहुल जाधवने आणि किरण मोरे आणि जेदे वॉरियर्स या टीमला सलग दुसरा विजय मिळवून दिलाय. असं मगाशी पहिली मॅच हरत होते त्यावेळेला किरण जेदे म्हटले की चला आता घरी जायची तयारी करूया परंतु बोलले की आमचे खेळाडू हार मानणार नाही आणि आम्ही हार मानणार आहे ते नाही आहेत हे त्यांनी सांगितलं लगेच. आणि दोन्ही मॅच सलग आता जिंकल्यात. एक मॅच महत्वाची अजून. हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती अशोक जाधव सर अशोक पवार सर आम्हाला कळवत आहेत. यस सचिन सावंत सर आणि अशोक पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. सचिन पवार सर मला मगाशी सचिन सावंत सर मगाशी जी काही अनाउन्समेंट केली त्याच्या मी पुन्हा एकदा ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. अशोक पवार सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. हा फटका आलाय जोराचा जोरदार फटका मिळतोय समोरील गोलंदाजाला झटका. षटकार. चार षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ दिलाय याची नोंद घ्या. यतीन थोडस फास्ट खेळा. संघाची धावसंख्या 6 ने पुढे गेले जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती आहेत. चॉप करायचा होता वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. सरळ विकेट कीपर कडे गेला. डॉट बॉल डॉट चेंडू आला. या शेवटच्या आपण जर पाहिलं तर अगदी सुमितचं स्वप्नीलचं हे षटक पाहायला मिळते. डब्ल्यू विभाग क्रीडा असोसिएशन क्रिकेट संघटन या संघटनेच्या माध्यमातून ही DVPL चं आयोजन करण्यात आलं. परवा 4थ्या मध्ये हुकचा फटका बाहेर जातोय. बॉल 6 धावांसाठी 6 धावांची मोहर लगावली आहे आणि मिळतायत पूर्ण धावा 6.
शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आला, म्हणजेच काय संघाची धावसंख्या आता 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचली ती 19 धावांवरती. पुढचा बॉल, खोलातला बॉल, उडवलाय बॉल, डीप मिड विकेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय वेगानं. दुहेरीचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव कंप्लीट झाली. एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 22 आकड्यावरती जाऊन पोहोचत्या. डीव्हीपीएल पर्व 4 आपण पाहतोय. तुकारामजी अहिरे यांची संपूर्ण संघटना अगदी चांगलं काम करते. हा बॉल पायावरती या ठिकाणी वेगाने टाकला गेला होता, परंतु मागे देखील जर पाहिलं तर थोडंसं फंबल झाले. बॉल बाजूला गेला. लेग बाईटची एक धाव पंच कळवत आहेत, बाईटची धाव कळवत आहेत, सॉरी. म्हणजेच 3 बॉलचा इशारा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून होतोय. अशोक पवार सर आणि आपण जर पाहिलं तर सचिन सावंत सर आणि सचिन पावसकर सर यांना देखील आपण पाहतोय. फाईन लेगला हा फटका गणेश पोकळेच्या बॅट मधून हा चौकार. चला पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचंय, टॉस साठी यायचंय. पुढच्या मॅच साठी सामना क्रमांक 9 देवार्या 11 चाळीचा कोंड आणि मोरे जेदे वॉरियर्स. चला मोरे जेदे वॉरियर्स एक सामना त्यांनी गमावलाय, 2 त्यांनी जिंकलेत. देवाऱ्याचं 11 चाळीचा कोंड त्यांनी 1 जिंकलाय, 2 गमावलेत. हा हुकचा फटका पाहायला मिळतोय. बॉल मागे निघाला आणि पोचला देखील. 1 टप्पा घेऊन 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 31 या आकड्यावरती जाते. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आकर्षक अशी पाहायला मिळते. द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 4 पारितोषिक या 10 संघांमध्ये आपण देतोय. लीग फॉर्मॅट आहे. प्रत्येक मॅच, प्रत्येक टीमला 4 मॅच खेळायच्या आणि हा फॉर्मॅट आपण जर पाहिलं तर किशोर मोरे असतील, वीरेंद्र मोरे असतील यांनी हा फॉर्मॅट घेऊन आले आणि ही स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होत असताना पाहायला मिळते. आजच्या अंतिम दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली 31 वरती. या 3च्या या षटकामध्ये धावा आल्यात, 2 चौकार आलेत. हा देखील खोलातला बॉल कव्हर्सला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावांसाठी लगातारचा सलगचा 3रा चौकार मारतोय गणेश पोकळे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या 4 धावांनी देखील.
मध्ये भर पडली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हर नंतर झाल्या त्या 35 धाबा. 3 ओव्हर नंतर मराठा वॉरियर्स ढवळे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मराठा वॉरियर्स संघ ढवळे संघाने 2 सामने जिंकले, 1 पराभूत. आणि आता हा सामना जर जिंकला तर तो संघ कदाचित क्वालिफाय होऊ शकतो. संकेतच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये किरण जेदे यांच्याकडून आलेत, परंतु ही पहिली विकेट मिळते का तर मिळाली आहे. पहिला धक्का, पहिली विकेट मिळते गोलंदाजाला. आणखीन एक विकेट. शिंदे साहेबांचं मुंबईत आगमन असू देत, गावी असू देत, परंतु त्यांच्यासोबत बाळूला आणि राज शिंदेला आम्ही नेहमी पाहतो. कारण आपल्या गावासाठी नितेश शिंदे यांनी आपला संघ उतरवला या स्पर्धेमध्ये आणि त्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्यासाठी राज शिंदे आणि बाळूला आम्ही नेहमीच पाहतो. नितेश शिंदे साहेबांनी चाळीच्या कोण गावासाठी कबड्डी आणली, त्याच्यानंतर क्रिकेटची स्पर्धा देखील आयोजित केली, परंतु आता त्यांनी सांगितले झोंबेची स्पर्धा देखील होणार आहे. हा वेगाने टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचते. 36. सुदेश शिंदेच्या नेतृत्वामध्ये आपण संघ खेळताना पाहायला मिळतोय. देवारिया 11 चाळीचा कोण गावाची देखील एक मोठी परंपरा आहे. त्या गावामध्ये देखील सप्ताह देखील होतो. दरवर्षीप्रमाणे पूजा असते. त्यावेळेला देखील जर पाहिलं तर गावाची ओळख म्हटलं तर कबड्डी देखील त्या गावामध्ये झाली. क्रिकेटची स्पर्धा पार पडली आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतं हे चाळीचं कोण गाव. आणि इथं मात्र जर पाहिलं बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी हा षटकार पाहायला मिळालाय. षटकार अरे फिल्डर संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपण मुकुंद मोरे यांना देखील पाहतो. दिवा स्टेशनच्या अगदी बाजूलाच त्यांची एक त्यांचा व्यवसाय डेअरी आहे दुधाची आणि तिकडे त्यांना आपण नेहमीच पाहायला मिळतात. परंतु इकडे मात्र काय घडते तर कॅश ड्रॉप होते. 2 धावा तडजोड अर्जित केल्यात. या धावा रोखाव्या लागतील. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. असे चित्र बऱ्याच वेळ आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते चित्र नक्कीच कुठं असतं तर पाकिस्तानच्या टीम सोबत असं नेहमीच पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली 46 वरती. 46 धावा धाव फलकावरती. परंतु विकास मोरे संघाचे संघ मालक आहेत. जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आज दोन्ही मॅच जर पाहिले ना विकास मोरे यांच्या संघाने अगदी हातातोंडात आलेला घास त्यांचा हिरावून घेतला. देवारे 11 चाळीचा कोंड्या टीमने पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभूत केला. 18 बॉल 17 धावा झाल्या नाही. पुढच्या मॅच मध्ये देखील कमी धावांचं टार्गेट होतं. तिकडे देखील धावा एकत्र बनवल्या होत्या, त्या चेस केल्या गेल्या होत्या. असं चित्र पाहायला मिळालं. 4 धावा पळून पूर्ण केल्यात. फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रतीक साळवी. चेंडूची फेकी होईल. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न होणार नाही यशस्वी आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या 48 वरती पोहोचली. 48. 48 धावा धाव फलकावरती आहेत. हे शेवटचं षटक आहे. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी या. देवारिया 11 चाळीचा कोंड आणि मोरे जेदे वॉरियर्स. चला या टॉस साठी सुदेश टॉस साठी यायचंय. मोरे जेदे वॉरियर्स कॅप्टन. 2 धावा आहेत.
पुढचा बॉल, हा बॉल फक्त फिरवली बॅट, बॉल निघून जाते विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल, डॉट बॉलने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अपील होत्या. संघाची धावसंख्या 48 वरती स्थिरावल्या. 48, 48 धावा. चला मोरे जेदे वॉरियर्स कॅप्टन यायचंय. हा कव्हर्सला फटका, गॅप मोठा आहे, धावांचा होणार नाही तोटा. धावा मिळतील त्या या बॉल वरती. 4 चौकार. संजय शिंदे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस. चला आपण टॉस करतोय. देवाऱ्या 11 चाळीचा कोंड आणि त्यांच्या विरोधात मोरे जेदे वॉरियर्स. मोरे जेदे निर्णय काय राहुल? नाही इकडेच सांगायचं. नाही इथंच निर्णय त्यांना जेदे साहेबांना माहिती आहे, किरण जेदे साहेबांना माहिती आहे, जागेवरतीच निर्णय कळवायचा. बॅटिंग घेतली. चला ही लढत चांगली रंगणार आहे, कारण मोरे जेदेचा हा संघ 2 सामने जिंकला, 1 पराभूत झालेत. देवारे 11 2 पराभूत 1 जिंकलेत. आता जिंकले देवारे 11 चाळीचा कोण चांगल्या फरकाने तर कुठेतरी येऊ शकतो. त्रेपन्न टू विने 52 केल्यात. गणेश केसरकर साहेब, आज अक्षय तृतीया आणि गाड्यांची विक्री जोरात झाली पाहिजे होती, परंतु तुम्ही 2 दिवस आज या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही आवाज दिला. मला सर्वजण एकच प्रश्न विचारतायत की गणेशजी केसरकर साहेब आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये कसे? आज अक्षय तृतीया आहे, गाड्यांची विक्री बरीच झाली पाहिजे होती, परंतु त्यांनी इथं बसून गाड्या विकल्यात. गणेश केसरकर साहेब या, दोन कस्टमर आलेत स्टेजवरती, आमच्याशी संपर्क झाला. गणेश केसरकर साहेब या, चाळीच्या कोण गावचे दोघ जण आहेत, त्यांना बाईक बुकिंग करायची आहे. या गणेशजी केसरकर सर,
श्याम ॲटो विजन तर नक्कीच भेट द्या. नारायण नगरला ते शॉप आहे आणि त्याचे सर्व गणेश केसरकर या दोघांना इथे बुक करायची गाडी. हा फटका आलाय समोर, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल निघाला बावडी लाईनच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. चला गणेश केसरकर साहेबांकडून आता पारितोषिक आले. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर या चारही खेळाडूंना हेल्मेट दिले जाणार आहे. हेल्मेट दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षी बाईक देणार नक्की. चला पुढचा बॉल आपण पाहतोय. हा कमी गतीने टाकलेला बॉल पाहायला मिळाला. इकडे जर पाहिलं तर निर्णय येणं बाकी आहे. पंचांनी कळवलंय वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव आहे. बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत या ठिकाणी पाहायला मिळाला. बराच काळ होता तिकडे. विशाल कळंबे आणि यतीन कळंबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचा पाठलाग करायचा, 7 झाल्यात. तर बोरावळे संघाने 2 सामने जिंकले, 4 पॉइंट वरती ते आहेत पहिल्या क्रमांकावरती. ढवळेने 2 सामने जिंकले, ते 4 पॉइंटनी दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. उमरठ स्पोर्ट्स क्लब अजून खातं खोललेलं नाहीये आणि चाळीचा कोण 2 पॉइंटनी ते देखील आहेत. आणि मोरेजे दे 4 पॉइंट आहेत. हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. 4 धावा मिळतील या बॉलवरती, चौकार येईल. मोरेजेदेने सामना जिंकला, 6 पॉइंटनी ते क्वालिफाय होऊ शकतात. रन रेट काढूया. आणि बोरावणे संघ देखील जर जिंकला पुढची मॅच तर तो देखील 6 पॉइंटनी क्वालिफाय होऊ शकतो. परंतु 40चा कोंड या टीमने पुढचा सामना जिंकला तर त्यांचे देखील 4 पॉइंट होतील, मग ते देखील रेंज मध्ये असणार आहेत. चला 40चा कोंड टीम साठी अजूनही संधी आहे. युएजी मला वाटतं जवळजवळ आता युएजीने उमरठ स्पोर्ट्स क्लबने देखील हा सामना जिंकला तर 2 पॉइंट होतील. आणि शेवटची मॅच देखील जिंकली तरी त्यांच्या पण 4 पॉइंट होतील, मग ते देखील रेस मध्ये येतील. हा षटकार आला. चला उमरठ स्पोर्ट्स क्लब हा सामना जिंकली आणि शेवटची मॅच जिंकली, त्यांचे देखील 4 पॉइंट होतील. आणि याच्यानंतरचा सामना देवाऱ्या 11 40चा कोण जिंकला तर ते पॉइंट होतील. परंतु एसबी ला इव्हेंटची एक मॅच बाकी आहे. मोरेजे वॉरियर्स यांची एक मॅच बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 17. हे कॅल्क्युलेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. या बॉलवरती देखील तडाखा पाहायला मिळतो. यतीन कळंबे या मॅच मध्ये आपली बॅट तळपताना दाखवतोय, त्याच्या बॅट मधून येतोय सिक्सर. मध्ये तब्बल 23 धावा आल्या, 23. येणारे आता 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे.
म्हणजे प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी गाठायची. चला विकास मोरे सांगतायत 18 बॉल नको, 12 मध्ये 30 झाले पाहिजे. चला कुणाल मोरेसाठी पारितोषिक आलंय. कुणालने जर कॅश पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनिल मोरेकडून. खांडतचा संघ कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता बक्षीस फेरीमध्ये. पितळवाडीचा संघ आणि पितळवाडीचा संघ आज काही कारणास्तव या ठिकाणी येणार नाही. हे देखील आम्ही अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे अ गटातील संघ पितळवाडी राहिला होता आणि ब गटातून दुसऱ्या क्रमांकावरती असेल तो तुमच्या सांगितलं जाईल कशा प्रकारे मॅचेस असतील सेमीफायनल फायनलच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. हा लेग स्टंपच्या बाहेर पहिलाच बॉल वाईट बॉल टाकलाय. पहिलाच चेंडू जर पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या दाबीने सुरुवात करतोय गोलंदाज रुपेश. हा खोलातला बॉल बॅटची कडा घेऊन मागे अडवलाय चेंडू चांगल्या पद्धतीने. डॉट बॉल. रुपेशने मात्र जर पाहिलं तर एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती फटका. या ठिकाणी पहा खेळायचं कुठं होतं आणि बॉल गेला कुठं. धावा मिळाल्या त्या 6. सहा धावा आल्या विशाल कळंबेच्या बॅट मधून. ऑन साइडला खेळायचं होतं त्याला फटका, परंतु हा फटका जर पाहिला तर समोरच्या दिशेने बॉल निघून गेला. 6 धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचल्या. अजून 23ची आवश्यकता. सामना जसा पुढे जातोय तशी मॅच आपण जर पाहिलं तर उमरठ स्पोर्ट्सच्या बाजूने सामना जाताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा बनवल्या होत्या त्या दोन्ही फलंदाजांनी. त्याच्यामध्ये यतीनने पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेतला. हा बॉटमॅनच्या साह्याने टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर. सिक्सर. सहा धावा आल्या. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या पुढे गेली. हा देखील फुलटॉस होता परंतु बीज झालाय. विकेट मिळू शकते का, परंतु नाही. एक धाव घेतले, एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला गेला नाही. लेग बाईटची एक धाव अशोक पवार सर आम्हाला कळवत आहेत. आणि या एकेरी धाव्याच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37 ऑन दी बोर्ड. सुमित शिंदे यांना देखील आपण आज पाहतो या ठिकाणी. काल सुमित शिंदे यांनी देखील कालचा दिवस गाजवला. हा बॉल लेग साइडला पाहिला तर क्षेत्ररक्षक तिकडे होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मस्तकावरती दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि धावा आल्या त्या 6. संघाचे संघमालक विकास मोरे यांनी सांगितलं 12 बॉल मध्येच मारायच्यात 30, परंतु आता 7 बॉल अजून 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये 10 करायच्यात. हा देखील फटका खेळाय. सुमित आहे, पाहत राहील. फ्लॅट पॅरलल षटकार.
संघाची धावसंख्या जर पाहिले तर पुढे गेल्या. आता धावांची आवश्यकता आहे ती 4 धावांची आवश्यकता आहे. आम्ही सुमित साळवीला पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये काल आज, परंतु मध्यंतरी सुमित साळवे व्यासपीठाच्या मागे होते. काहीशा चर्चा चालू होत्या फोनवरती. करावं लागतं कारण सेकंड इनिंग खेळायची म्हटल्यावरती चर्चा झाल्याच पाहिजे. 4 ची आवश्यकता आहे. 12 बॉलांनी 4 ची आवश्यकता. हा बॉल फॉलिंग फ्लिक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. आता 3 ची आवश्यकता. 50 धावा पूर्ण. मुरड स्पोर्ट्स संघाच्या 3 ची आवश्यकता येतील. सामना लवकर फिनिश करेल असं वाटतंय. आता येतील कळंबे, विशाल कळंबे या मॅच मध्ये आता खेळपट्टीवरती थांबले दोघही. त्यांना माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. मागील 2 मॅच मध्ये लवकर बाद झाल्या त्याच्यामुळे कुठेतरी धावा बनला नाही. ऑन साइडला प्लेस केलाय बॉटमॅनच्या सहाय्याने. तिकडे मिस फिल्डिंग. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय आणि हे सामना या ठिकाणी जिंकलाय उमरठ स्पोर्ट्स क्लब या टीमने. विकास मोरे संघाचे संघ मालक आता खुश आहेत. आता त्यांच्या खात्यामध्ये देखील 2 गुण जमा झालेत. शेवटचा एक सामना बाकी आहे. चला मॅच मध्ये चला लगेच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांचं कॅल्क्युलेशन जिंकायचं नव्हतं.